बीट डेमो 100 या पुढे. आजच्या या सेक्शनमध्ये आपण बीट डेमोमधील काही 100च्या समोरचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण परत रिपीट आपण पाहणार आहोत. तर या व्हिडिओला तुम्ही व्यवस्थित पहा. काही प्रश्नाला अडचण आली तर तुम्ही ते प्रश्न व्यवस्थित चेक करा या व्हिडिओ बघून. तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये मॅजिक कॅफे हेडिंगला हेडिंग हायपरलिंक द्यायचं आहे, इन्सर्ट करायचं आहे आणि HTTP मॅजिक कॅफे वेबपेजला जोडायचं आहे. तर लिंक करणं आहे. तर हा प्रश्न सोपा आहे. तर मॅजिक कॅफे हेडिंग्सला हायपरलिंक इन्सर्ट करायची आहे. तर मॅजिक कॅफे हेडिंग जे आहे आपण पहिल्यांदा आपल्या प्रश्नामध्ये चेक करायचं कुठं आहे हेडिंगची. हेडिंगला पाहायचं आहे पण त्याला सिलेक्ट करायचं आहे त्या हेडिंगला आणि नंतर त्याला ती लिंक द्यायची. तर चला आपण पाहू की कसं ही हेडिंग्स आहे. इथं दिसते का ही हेडिंग. तिथून इन्सर्टवर जायचं आहे आपल्याला. इथून आपण या लिंकवर जायचं आहे. इथं जाऊ शकता किंवा डायरेक्ट याच्यावर राईट क्लिक करून तुम्ही लिंक पर्याय इथं पण ओपन होईल असा. आणि मग इथून आपण तुम्ही लिंक द्यायची. या ॲड्रेस बारमध्ये लिंक लिहायची आहे www.magiccafe असं हेडिंग लिहायचं आहे. स्पेलिंग मिस्टेक व्हायला नाही पाहिजे या ठिकाणी. मॅजिक कॅफे हेडिंगची जी स्पेलिंग आहे हे सगळं इथलं जी लिंक आहे ती व्यवस्थित लिहायचं, ओके करायचं आहे आणि मग याला सबमिट करायचं. तर हा असा प्रश्न करायचा आहे आपल्याला. कळलं का. बाकी सगळे प्रश्न थोडेसे चेंजेस आहेत कारण की दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये टॉप मार्जिन 0.50 इंच सेट करा असा हा प्रश्न आहे. तर टॉप मार्जिन आपल्याला किती करायचे आहे 0.50 इंच करायचं आहे. कुठं जाणार सांगा बरं. आपण त्यासाठी पेज लेआउटवर जाणार, इथून मार्जिनवर जाणार, इथून कस्टम मार्जिनवर जाणार आणि हे टॉप मार्जिन आहे या ठिकाणी हे कट करायचं आहे. इथं 0.50 असं लिहायचं आहे आणि याला इंच इन्व्हर्टेड कॉमा द्यायचं आहे आणि याला ओके करायचं आहे आणि मग याला सबमिट करायचं आहे. असं करायचं आहे. पुढचा प्रश्न घ्यायचा आहे असाच. शीट 1मधून 17वा रो डिलीट करायचा आहे. शीट 1मधला जो 17वा रो आहे तो आपल्याला डिलीट करायचा आहे. सीट नंबर ही आहे 1, 17वा रो हा आहे. त्यासाठी आपण या डिलीटवर जायचं आणि डिलीट रोवर क्लिक करायचं. तर हा रो डिलीट झाला, सबमिट करायचं. तर असा हा आपण प्रश्न केला. पुढचा प्रश्न घेऊ होता. दिलेल्या वर्कशीटमध्ये पेज ओरिएंटेशन बदलून लँडस्केप करायचं आहे. पेजचं जे ओरिएंटेशन्स आहे 2 प्रकारे ओरिएंटेशन असते. एक तर पोर्ट्रेट असते, दुसरं हॉरिझॉन्टल असते. तर हे ओरिएंटेशन बघण्यासाठी पेज लेआउटवर जायचं आणि या ओरिएंटेशनवर जायचं. पोर्ट्रेट म्हणजे उभा पेज असतो आणि लँडस्केप म्हणजे आडवा पेज असतो. प्रश्नामध्ये म्हणलं लँडस्केप पेज लेआउट करा. तर लँडस्केपवर क्लिक करायचं. हा लँडस्केप असा आला आणि मग याला सबमिट करून पाहायचं असं. तर हा पण प्रश्न आपण बरोबर सोडवलेला आहे. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये झूम 90% लेवल सेट करा. झूमची जी लेवल आहे आपल्याला 90% सेट करायची आहे. त्यासाठी या व्ह्यूवर जायचं. झूम ऑप्शन हा व्ह्यूवर असतो. व्ह्यूवर जायचं, झूमवर जायचं. आता इथं 90% इथं आपल्याला दिलेलं नाही. इथं आपण डायरेक्ट आपण या कस्टम लेवलमध्ये 90% लिहू शकता असं ओके करायचं आहे आणि मग याला सबमिट करायचं. त्यानंतरचा प्रश्न, पुढचा प्रश्न आपण दिलेल्या वर्कशीटमध्ये नवीन वर्कशीट समावेश करायचा आहे आणि पेज ओरिएंटेशन लँडस्केप लेआउट बदलायचा आहे त्याचा. तर प्रश्न तोच आहे, थोडंसं त्यात मॉडिफाय केलं आहे प्रश्नामध्ये. नवीन वर्कशीट समावेश करा म्हणलं तर या प्लसवर क्लिक करायचं. एक नवीन वर्कशीट समावेश झाली आणि पेज लेआउटवर जायचं, ओरिएंटेशनवर जायचं आणि याला पण लँडस्केप करायचं आणि मग याला सबमिट करून पाहायचं. तर असा हा प्रश्न आपण करून पाहायचा आहे. पुढचा प्रश्न दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये नवीन वर्कशीट समावेश करायची आहे. शीटमध्ये त्या नवीन शीटमध्ये तुम्हाला मार्जिन जी लेफ्ट मार्जिन आहे ती 1 इंच सेट करायची आहे. प्रश्न सेम तसाच आहे. एक नवीन वर्कशीट समावेश करण्यासाठी प्लसवर क्लिक करायचं आहे, लेआउटवर जायचं, मार्जिनवर जायचं, कस्टम मार्जिनवर जायचं आणि लेफ्ट मार्जिन जी आपल्याला बदलायची आहे ती 1 इंच लिहायची आहे. 1 इंच असं लिहायचं आहे आणि याला ओके करायचं आहे आणि मग याला सबमिट करायचं. तर हे असे प्रश्न करायचे आहेत आपल्याला सगळे. पेज ओरिएंटेशन लँडस्केप करायचं आहे, सेम आपण पाहिलं आताच. झूम लेवल 80 करायचं आहे, व्ह्यूवर जायचं, झूम लेवल बदलायची. 90%, 100%, 120% सगळ्या झूम लेवल्स आहेत. त्यानंतर इथं एक नवीन प्रश्न आला. दिलेल्या वर्कशीटमधून ग्रीड लाईन काढून टाकून द्या. प्रश्न असा पडतो ग्रीड लाईन काय आहे बा. हे आडव्या उभ्या रेखा दिसतात त्याला ग्रीड लाईन्स म्हणतात. या आडव्या उभ्या रेखाला हे जे रो आणि कॉलमचे जे लाईन्स दिसतात त्याला ग्रीड लाईन्स म्हणतात. या काढून टाकून द्यायचे आहेत आपल्याला.
त्यासाठी व्ह्यूवर जायचं, या चेकबॉक्सला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्या हा ग्रीड लाईन्स इथल्या निघून गेल्या आणि मग याला सबमिट करून पाहायचं आपण. तर ग्रीड लाईन्स कन्फ्यूज होता आपण पटकन. आता पेजची लेफ्ट मार्जिन आपण बदलली, लेफ्ट राईट टॉप बॉटम मार्जिन आपण पेज लेआउटमधून आपण कस्टम मार्जिनमधून आपण ते बदलायचे आहेत सगळ्या या प्रश्न. त्यानंतर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये जेव्हा तुम्ही वरती स्क्रोल करता तर सर्वात वरचे 7 रो हे विजेबल ठेवायचे आहेत. विजेबल म्हणजे ते हलले नाही पाहिजे, ते कॉन्स्टंट असायला पाहिजे. तर ते कसं करता आपण, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये जेव्हा वरती स्क्रोल करता फिरवता आपण, तर त्याची जी 7 रो आहेत तर 7 रो हे आपल्याला विजेबल ठेवायचे आहेत. तर ते कसे करणार आपण, त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपण प्रश्नाला सुरुवात करू. हे प्रश्न घेऊ. तर या ठिकाणी प्रश्न आपल्याला डिस्प्ले झाला आणि वरचे 7 रो म्हणतात. 7 रो म्हणजे हा 8व्या रोवर क्लिक करायचं आहे आणि व्ह्यूवर जायचं आहे. या ठिकाणी फ्री स्पॅनवर जायचं आहे आणि इथं पहिला जो पर्याय दिसतो फ्री स्पॅन नावाचा, इथं क्लिक करायचं. बघा 7 रो हे हलत नाहीत, बाकी सगळे रो हलतात, खालीवर होतात, दिसतात तुम्हाला. हे 7 रो हलत नाहीत, वरचे 7 रो हे फ्रीज झाले म्हणजे स्थिर झाले. ते टॉप मार्जिन आपल्याला माहीत झालं. आता दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजेंड इलिमेंट चार्टच्या उजव्या बाजूला दाखवायचं आहे. लिजेंडचे इलिमेंट जे आहेत ना ते आपल्याला कुठं दाखवायचे, आपल्याला उजव्या बाजूला यायचे आहे. तर त्या ठिकाणी काय करायचं आपण मग अशा वेळेस, प्रश्न परत हे बंद करतोय मी आणि आता घेतोय प्रश्न. तर लिजेंड इलिमेंट चार्टच्या उजव्या बाजूला दाखवायचे आहेत. चार्टवर क्लिक करायचं पहिल्यांदा. फर्स्ट ऑफ ऑल या डिझाईनवर जायचं आहे. इथं एलिमेंट नावाचा पर्याय असतो, इथं क्लिक करायचं आणि इथून लिजेंडवर जाऊन हे राईट लेवलला सेट करायचं. उजव्या बाजूला आले हे जे दिसत नावं, जर मी हे नावं लेफ्टला घेतले, लिजेंडवर गेलो, लेफ्टला येतील असे. हे लेफ्टला म्हणजे इकडल्या साईडला हे लिजेंड आहेत. ते हे कुठं पाहिजेत आपल्याला, राईटला पाहिजेत, तर राईटला घ्यायचं. हे राईटला असं, ते राईटला आले आणि मग सबमिट करून बघायचं. कळलं का? राईट साईड ही उजवी साईड आहे आणि लेफ्ट साईड ही डावी साईड आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर थोडेसे दोन्ही शब्दामध्ये पण लक्षात ठेवा. चार्ट टूलचा उपयोग करून शीट 1मध्ये इन्सर्ट केलेला चार्ट शीट 1मध्ये मूव्ह करायचा आहे. हा प्रश्न 100% परीक्षेत येतो म्हणजे येतो. हा चार्ट आहे, इथं आहे शीट 1वर. आता सध्या चार्ट नाही, हा दिसतोय चार्ट इथं शीट चार्टवर आहे. तो हा चार्ट इथला उचलायचा आहे आणि इथं आणून ठेवायचा आहे. तर कट कॉपी करायचं नाही. तर हा जो चार्ट आहे मला या ठिकाणी मूव्ह करायचा आहे, हलवायचा आहे. तर अगोदर चार्टवर जायचं, चार्टवर क्लिक करायचं आहे. डिझाईन टॅबवर छोट्याशा टॅबवर क्लिक करायचं आहे. डिझाईन नावाचा टॅब दिसतो, इथं क्लिक करायचं आहे. मूव्ह चार्टवर जायचं आहे. मूव्ह चार्टवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला कुठं मूव्ह करायचं आहे, शीट 1वर मूव्ह करायचं. इथं शीट 1 सिलेक्ट करायचं आहे आणि याला ओके करायचं आहे. तर इथं ओके केल्या हा जो चार्ट आहे जो अगोदर इथं होता तो आता आपल्या शीटवर आलेला दिसतोय. असं दिसतो का? तर हा चार्ट टूलचा वापर करून आपण केला असा. लिजेंड लेफ्टला बाजूला दाखवा, तुम्हाला कळालेलं आहे तर ते करू शकता तुम्ही. टॉपला दाखवा, बॉटमला दाखवा. पाय चार्टला, बार चार्टला तुम्हाला पाय चार्टमध्ये बदलायचं आहे. कोणत्या चार्टला? दिलेल्या स्प्रेडशीटमधील बार चार्ट आहे तो तुम्हाला पाय चार्टमध्ये बदलायचा आहे. तर तो कसं बदलणार तुम्ही? तर हा दिलेला स्प्रेडशीट आहे. चार्ट आपल्याला इथे दिसत नाही, चार्ट ह्या ठिकाणी आहे. थोडं शोधावं लागेल आपल्याला परीक्षेमध्ये. बरेचदा आपल्याला कन्फ्यूज करत असेल, इथं चार्ट दिसून झाला असं आपण म्हणता, पण थोडं चेक करा. इथं क्लिक केला, हे चार्ट आला. तर हा जो चार्ट आहे बार टाईपमध्ये आहे, तो त्याला पायमध्ये बदलायचा आहे. तर चार्टवर क्लिक करून डिझाईनवर जायचं आहे. आता इथून आपण चेंज चार्ट टूलवर जायचं आहे. इथं चेंज चार्ट टूलवर जायचं आहे आणि याला पाय चार्ट म्हणून इथून सिलेक्ट करायचं आहे आणि कुठली डिफाईल स्टाईल वापरायची आहे आणि याला ओके करायचं आहे. तर हा चार्ट आपण आता बदलला. अशा प्रकारे आपण हे प्रश्न आपण केला इथं. त्यानंतर तुम्ही जेव्हा वरची स्क्रोल करा, वरची 3 रो विजेबल ठेवा. तोच प्रश्न आहे. जसं 7 रो विजेबल केले तसे 3 रो विजेबल करण्यासाठी 4थ्या रोवर क्लिक करायचं आहे, व्ह्यूवर जायचं आहे, फ्रीज पॅनवर जायचं आहे आणि या फ्रीज पॅनवर क्लिक करायचं आहे. 100% हा प्रश्न येणार म्हणजे येणार एक्झाममध्ये. ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा, हा प्रश्न एक्झाममध्ये येतोय. तसंच आहे दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये क्लस्टर बार चार्टला कॉलम चार्टमध्ये बदलायचं आहे. जसं आपण बार चार्टला पाय चार्टमध्ये बदललं तसं आता आपल्याला करायचं आहे क्लस्टर कॉलममधला चार्ट बार चार्टला क्लस्टर कॉलममध्ये बदलायचं. कसं करणार आपण सांगू शकता का? पहिल्यांदा कुठं क्लिक करायचं आहे?
चार्टवर क्लिक करायचं आहे. तिथून कुठं जायचं आहे आपल्याला? डिझाईनवर जायचं आहे. डिझाईनवर गेल्यानंतर तिथून आपण कुठं जायचं आहे आपल्याला? चेंज चार्ट. आता आपल्याला त्याला क्लस्टर कॉलममध्ये बदलायचा. कॉलममधील कोणती चार्ट? क्लस्टर कॉलममधलं आहे. क्लस्टर कॉलममध्ये बदलायचं. इथं कॉलमवर जायचं आणि इथं क्लस्टर कॉलम दिसते असं, याला ओके करायचं, याला सबमिट करायचं. हा क्लस्टर कॉलममध्ये असा उभा टाईपमध्ये आला. पुढचा प्रश्न 3D कॉलममध्ये बदलायचा, तर हाच करायचा. आता चार्ट 1ला ओपन करा, स्टाईल 7 द्यायचे. चार्टची स्टाईल बदलायची आपल्याला, तर चार्ट 1वर जायचं आहे आपल्याला. त्या चार्टवर क्लिक करायचं आहे, डिझाईनवर जायचं आहे. स्टाईल कोणती घ्यायची आपल्याला? या सगळ्या स्टाईल्स आहेत, 4 स्टाईल इथे दिसत लिहिलेलं. तर 7व्या नंबरची स्टाईल घ्यायची. ही स्टाईल आहे 7व्या नंबरची, इथं नेऊन ठेवलं जातं. ही 6व्या नंबरची आहे, ही किती आहे? 7व्या नंबरची स्टाईल आहे चार्टची. घ्यायचं, याला सबमिट करायचं. हे अशा प्रकारे आपण प्रश्न केले. स्टाईल 2 द्यायचं आहे, 6 द्यायचं आहे, सगळे तेच प्रश्न येतात. पुढचा प्रश्न, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये पेज ब्रेक प्रिव्ह्यू दाखवायचा आहे. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये पेज ब्रेक प्रिव्ह्यू दाखवण्यासाठी या व्ह्यूवर जायचं. इथं पेज ब्रेक प्रिव्ह्यू नावाचा पर्याय असतो, इथं क्लिक करायचं. पेजचा प्रिव्ह्यू आपल्याला दिसतो, तर पेजमध्ये किती मॅटर बसते, एका पेजमध्ये दुसऱ्या पेजमध्ये किती चाललं आहे, हे सगळं आपल्याला या ठिकाणी याचा डिस्प्ले होते. याला ओके करा, सबमिट करा. आता या ठिकाणी प्रश्न दिला की योग्य फॉर्म्युला वापरून E3 ते E12ची प्रत्येक बाबीची एकूण किंमत कॅल्क्युलेट करायची आहे. E3 ते E12ची एकूण किंमत कॅल्क्युलेट करायची आहे. तर ते कसं करणार आपण? तर या ठिकाणी E3 ते E12पर्यंत सगळ्यांची एकूण किंमत काढायची आहे. इथं इक्वल टू लिहायचा. इथे एक फॉर्म्युला वापरायचा आहे प्रोडक्ट नावाचा. कोणता? प्रोडक्ट, PRODUCT असं प्रोडक्ट नावाचं फंक्शन वापरायचं आहे. कंस द्यायचा आहे आणि या दोनांना सगळ्याला सिलेक्ट करायचं आहे आणि एंटर करायचं आहे. तर एकूण किंमत आली, म्हणजे 200 क्वांटिटी घेतल्या नोटबुकच्या, 16 रुपयाला एक आहे, त्याची किंमत झाली 3200. म्हणजे एकूण किंमत प्रत्येक ठिकाणी आपण अशी काढली, कॅल्क्युलेट केली आणि मग याला सबमिट करायचं. असं S3 ते H12 प्रत्येक वेळची स्टॉक क्वांटिटी कॅल्क्युलेट करायची. आता स्टॉक किती क्वांटिटी आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. S3 ते H12 म्हणजे S3 पासून ते H12 पर्यंत मला सगळ्यांची काय करायची आहे? एकूण जे स्टॉक क्वांटिटी काढायची आहे. म्हणजे माझ्याकडे पहिले 200 क्वांटिटी होत्या नोटबुकच्या, त्यापैकी सेल मी केल्या 100 सेल केल्या जानेवारीमध्ये आणि फेब्रुवारीमध्ये 34 सेल केल्या. तर राहिले माझ्याकडे किती हे मला कॅल्क्युलेट करायचं. तर हा प्रश्न खूप सोपा आहे समजायला. तर इक्वल टू करायचं आहे, अगोदर या क्वांटिटीवर क्लिक करायचं आहे, मायनस करायचं आहे, या जानेवारी सेलवर क्लिक करायचं आहे, परत मायनस करायचं आहे, फेब्रुवारी सेलवर क्लिक करून एंटर करायचं आहे. तर आता स्टॉक क्वांटिटी आपल्याकडे दाखवते किती आहे ते. तर आपण ही स्टॉक क्वांटिटी अशी कॅल्क्युलेट केली आणि मग याला सबमिट करायचं आहे. आता प्रश्न असा आहे की सर्व विद्यार्थी टोटल मार्क L कॉलममध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे आणि ई फंक्शनचा उपयोग करून 600पेक्षा कमी मार्क असेल तर गुड दाखवायचं, 600पेक्षा जास्त असेल तर व्हेरी गुड दाखवायचं. असा हा प्रश्न आहे. तर तो कसं करणार आपण? प्रश्न सोपा प्रश्न आहे हा. पण पहिल्यांदा आपल्या सगळ्या विद्यार्थी टोटल काढून घ्यायची. या ठिकाणी टोटल रकाने टोटल काढून घ्यायची, एंटर करायचं आहे आणि याला खाली डबल क्लिक करून सबमिट करायचं सगळ्यांची टोटल रकाने. आता या ठिकाणी रिमार्कमध्ये काढायचं आहे, 600पेक्षा कमी असेल तर गुड दाखवायचं आहे, 600 असेल तर व्हेरी गुड दाखवायचं आहे. इक्वल टू इफ लिहायचं आहे, ब्रॅकेट द्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी आणि या L2वर सेलवर क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला ग्रेटर दॅन लिहायचं आहे या ठिकाणी. लेस दॅन ग्रेटर दॅन दोन्ही आपण वापरू शकता. असं लेस दॅन घेतलं या ठिकाणी 600 घ्यायचं, कॉमा लिहायचं आहे, इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहायचं आहे या ठिकाणी. व्हेरी गुड असं लिहा, व्हेरी गुड असं लिहा, गुड असं लिहायचं आहे आणि कॉमा देऊन परत इन्व्हर्टेड कॉमा देऊन इथं इन्व्हर्टेड कॉमामध्ये गुड लिहायचं. काय लिहायचं आपल्याला? गुड असं लिहायचं, एंटर करायचं. तर इथं ब्रॅकेट आलेलं आहे, एक काढून टाकून द्या. इथं पहिल्यांदा गुड लिहायचं सुरुवातीला आणि नंतर व्हेरी गुड लिहिलं तर व्हेरी गुड लिहायचं, VERY व्हेरी गुड असं लिहायचं आणि एंटर करायचं आहे. हा फॉर्म्युला असा लिहायचा. म्हणजे 600पेक्षा कमी असेल, बघा इथं दाखवलं आहे, इफ L2 लेस दॅन 600, इफ L2 लेस दॅन 600 कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये गुड लिहिलं, कॉमा लिहिलं, इन्व्हर्टेड कॉमामध्ये व्हेरी गुड लिहिलं. आता याला डबल क्लिक करून याला खाली ओढत असं आणि मग याला सबमिट करून बघू तर हा उत्तर प्रश्न आपल्याला बरोबर आला. तर अशा प्रकारे आपण हे सुद्धा प्रश्न व्यवस्थित सोडवलेला आहे. कळलं का? तर अशा प्रकारे हे सगळे प्रश्न आपण सोडवायचे आहेत. तर हा
व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.